शिक्षणाची वारी हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आपल्या सुरुवातीच्या स्टॉलला भेट देऊन त्याबद्दल माहिती जाणून आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ रावल साहेब मंत्री पणन व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धुळे जिल्हा आदरणीय भाऊ आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्व पदाधिकारी आणि सर्व अधिकारी महोदयांचं मी शिक्षणाच्या वारी या कार्यक्रमामध्ये पंचायत समिती शिंदखेडा शिक्षण विभाग माननीय मंत्री महोदय आदरणीय जयकुमार भाऊ रावल साहेब मंत्री पणन व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धुळे जिल्हा यांच्या समेत आदरणीय कैलास भाऊजी हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष दोंडाईचा त्यांच्या समेत आलेले सर्व मान्यवर डोळे निवतील कान मनात तेथे समाधान या ओळींप्रमाणेच आपलेही डोळे निवतील आणि आपल्याला मिळणार आहे। तर या कार्यक्रम स्थळी पुनश्च एकदा मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या या शिक्षणाच्या वारीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय श्री कैलास भाऊजी चेअरमन हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट दोंडाईच्या आदरणीय भाऊंनी स्वीकारावं अशी मी आपल्या सगळ्यांतर्फे सरांची सूचना मांडली त्याला आपल्या सर्व सभागृहातर्फे मी अनुमोदन देत आहे। आणि या कार्यक्रम स्थळी ज्यांची आपण खरंच खूप आतुरतेने आणि ज्यांची मार्गदर्शनासाठी आपण वाट पाहत होतो ते आपल्या सगळ्यांचे लाडके नेते माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ रावल साहेब मंत्री पणन व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य आणि आपल्या सगळ्यांचे पालकमंत्री म्हणजे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊंचंही मी आदरणीय सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे। आणि मी सर्वांनी अध्यक्ष आणि आदरणीय मंत्री महोदय आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन सरस्वती पूजन करावं आणि त्यासमवेत स्वातंत्र्य सैनिक धवल क्रांतीचे शिल्पकार आदरणीय दादासाहेब रावल यांच्या परिसप्रतिमेचं पूजन करून होत आहेत। म्हणून आपल्या संस्कृतीप्रमाणे असं म्हटलं जातं की संस्कृती आहे आपल्या प्रकाशाची, शीतलता आहे तिला चंद्राची। संस्कृती आहे आपल्या प्रकाशाची, शीतलता आहे तिला चंद्राची, हीच तर प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची, ही तर प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची। दिवा पाव आपदा आरोग्य सह मिळे संपदा, शत्रु बुद्धीचा विनाश होतो सौख्य मिळे जीवना, करू तिची प्रार्थना करू तिची प्रार्थना। सगळ्यांचे लाडके नेते माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ रावल साहेब आपल्या सगळ्यांच्या समक्ष या कार्यक्रमाची यथोचित अशी सुरुवात करीत आहे। समेत सर्व माननीय सर्व सन्माननीय पदाधिकारी महोदय श्री जयकुमारजी रावल साहेब करीत आहेत त्यांच्या समेत इतर माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ रावल साहेब मंत्री पणन व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धुळे जिल्हा यांचं स्वागत व सत्कार आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय श्री DS सोनवणे साहेब करतील अशी मी साहेबांना विनंती करतो। आदरणीय संविधानाचं पुस्तक भेट देऊन सर आदरणीय गट शिक्षण अधिकारी महोदय आदरणीय भाऊंचा सन्मान करीत आहेत, ज्यांच्या अतिशय कठोर मेहनतीतून हा कार्यक्रम या ठिकाणी साध्य होत आहे ते आपले सगळ्यांचे लाडके गट शिक्षण अधिकारी। त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चॅरिटेबल ट्रस्ट दोंडाईचा यांचं स्वागत व सत्कारही आपल्या सगळ्यांचे लाडके गट शिक्षण अधिकारी श्री DS सोनवणे साहेब करीत आहेत। आपण जोरदार टाळ्या वाजवून आदरणीय साहेबांचा सत्कार करायचा आहे। आणि या मान्यवरांसोबतच आपण सगळेच आदरणीय मंत्री महोदयांच्या जुन्या मी ऐकत आलेल्या शब्दसुमनानुसार स्वागत करतो। या शब्दसुमनांच्या स्वागताला आपण मान द्यावा आणि आमचं हे स्वागत स्वीकारावं अशी विनंती करतो आणि आपण ते स्वीकारलेलं असेल असे मला वाटते। यानंतर मी अगदीच 2 मिनिटात या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे लाडके गट शिक्षण अधिकारी
शिक्षण तज्ञ म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि एक प्रेरक व्यक्तिमत्व श्री DS सोनवणे साहेब, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती शिंदखेडा यांना विनंती करतो की साहेबांनी कृपया प्रास्ताविकपर 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. श्री DS सोनवणे साहेब. तालुका शिंदखेडा या आपल्या तालुक्याचा अभिनव उपक्रमाचा उद्घाटनाचे प्रमुख, या राज्याचे आपल्या सर्वांचे नेते, या राज्याचे पणन व राष्ट्रशासन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार श्री जयकुमार भाऊ रावल साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कैलास भाऊ जैन, गट विकास अधिकारी माननीय श्री नेतनराव साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, माननीय मंत्री महोदय भाऊ, मी आपल्याला सांगू इच्छितो की हा शिक्षणाची वारी हा कार्यक्रम 2014 ते 2019 ज्यावेळेस आपलं सरकार लागतं त्यावेळेस पर्यटन मंत्री होता, त्यावेळेस सलग तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा सलग 5 वर्ष आयोजित केला गेला. तदनंतर काही कारणास्तव हा कार्यक्रम बंद झाला आणि मग मला त्या प्रत्येक वारीला मी आपल्या तालुक्यातल्या 50 शिक्षकांना त्या ठिकाणी नेलं होतं. ते पुणे असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल. तर मला वाटायचं की आपणही आपल्या तालुक्याची शिक्षणाची वारी आयोजित करावी आणि म्हणून आजचा हा दिवस निवडला. आजचा हा दिवस हा खास यासाठी आहे की आजच्या या दिवसाला थोर शिक्षण महर्षी माननीय दादासाहेब रावल यांची जयंती आहे, ज्यांनी या परिसरामध्ये शिक्षणाची रोपं लावली. मी स्वतः RDMP शाळेचा विद्यार्थी आहे. त्यावेळेला 1986 ला जर त्यासाठी शाळा उघडली नसती तर मी आज शिकलो नसतो आणि या पदावर मी आलो नसतो. आणि म्हणून या दिनाचं औचित्य साधून आपण या ठिकाणी शिक्षणाच्या वारीचं आयोजन केलं आहे. महाराष्ट्रात 5 वर्षानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कुठं शिक्षणाची वारी होत असेल त्याची शिंदखेडा तालुक्यात होते, ती दोंडाईच्या शहरात होते आणि माननीय आमदार भाऊंचा मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी होत आहे. या वारीचं कार्यक्रम आयोजनामध्ये प्रत्येक वारीला मान्य कैलास भाऊ जैन मला त्या ठिकाणी भेटायचे आणि आमची चर्चा व्हायची की आपण अशी तालुक्याची वारी आयोजित करून म्हणून भाऊ आपण आज या ठिकाणी वारीचं आयोजन करतोय. यामध्ये मोठा सहभाग सुद्धा माननीय कैलास भाऊ जैन यांचा आहे. हा सगळा कार्यक्रम भाऊ आम्ही लोकसहभागातून केला आहे. कुठल्याही प्रकारच्या शासनाचा कुठली मदत नाही लावलेली आहे. आमच्या पंचायत समितीत सुद्धा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीचा एक स्टॉल आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रमाचा सुद्धा एक स्टॉल आहे. असे 26 स्टॉल आपण लावलेले आहेत. हेतू हाच आहे की शिंदखेडा तालुक्यातल्या सगळं जिल्हा परिषद, नगर परिषद, खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांनी या स्टॉलला, या वारीला भेट द्यावी. भेटी दिल्यानंतर त्या साहित्याची त्यांनी ओळख करून घ्यावी आणि त्या साहित्याचा वापर आपल्या शाळेवर जाऊन स्वतः तयार करून आपल्या विद्यार्थ्यांसाठी तो करावा, जेणेकरून महाराष्ट्र शासनाचा निपुण महाराष्ट्र कार्यक्रम आपण घोषित केलाय. महाराष्ट्राला आपल्याला निपुण घोषित करायचंय. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामधलं हे उद्दिष्ट आपलं आहे आणि ते उद्दिष्ट साध्य होण्यासाठी शिंदखेडा तालुका हा माननीय भाऊंच्या नेतृत्वामध्ये हा अग्रेसर राहिला पाहिजे. हा एकच हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण या शिक्षणाच्या वारीचं आयोजन केलं आहे. आपण शिक्षणाच्या वारीला आपण आलात. मी आपलं शिक्षण विभागाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आणि नक्कीच शिक्षण विभागातल्या सर्व अधिकारी आणि जे सन्माननीय संघटनेचे पदाधिकारी होते त्यांच्या नियोजनासोबतच कालपासून आम्ही बघत आहोत आदरणीय कैलास भाऊ असतील, त्यांची सर्व असतीची टीम असतील, त्या सगळ्यांनी फार मेहनत घेऊन भाऊ हे सगळं उभं केलेलं आहे आणि या सगळ्या खेडोपाड्यातील आलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी ही तर फार मोठी शिक्षणाची मेजवानी म्हणावी लागेल. अशी ही मेजवानी आपल्या समोर शिक्षण विभाग शिंदखेडाच्या वतीने या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे. आपण तिचा नक्कीच आस्वाद घ्या आणि आपल्या दैनंदिन अध्यापनामध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर कसा होईल या संदर्भातही आपण सगळेजण माहिती घेऊयात. आणि यानंतर ज्यांना आपण सगळेजण ऐकण्यासाठी उत्सुक असतो, ज्यांच्या मार्गदर्शनाने, ज्यांच्या भाषणाची आपल्या सगळ्यांना आतुरता असते, ते सगळ्यांचे लाडके नेते माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ रावल साहेब, मंत्री पणन व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य, आणि या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आणि खरंच खूप दिवस झाले भाऊंना मीही ऐकलेलं नाही, म्हणून आधी आदरणीय श्री कैलास भाऊ जैन, चेअरमन हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट दोंडाईच्या यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. जय हिंद. विद्येची देवी माँ सरस्वतीला वंदन करतो. ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि ज्यांनी शिक्षण, कॉर्पोरेटिव्ह सेक्टर, सहकार सेक्टर आणि विविध सेक्टरमध्ये आपलं खूप मोठं योगदान दिलं आणि दोंडाईच्याला एक वैभव प्राप्त करून दिलं,
असे आदरणीय शिक्षण महर्षी आदरणीय दादासाहेब रावळ यांना वंदन करतो, अभिवादन करतो. आज ही जी वारी होते, मगाशी जी सोनवणे साहेबांनी सांगितली की 2019 नंतर कोरोना आणि त्याच्यानंतर जी वारी बंद झाली महाराष्ट्रात, तर ती बंदच झाली. आणि मला असं वाटतं की आज एक या तालुकास्तरीय वारीच्या निमित्ताने एक मुहूर्तमेढ परत होते असं म्हणायला हरकत नाही. आज ही वारी एका शिक्षण महर्षीच्या वाढदिवसादिवशी होते, यामुळे याला एक विशेष महत्त्व लाभलेलं आहे. इथं सगळे शिक्षक बांधव आलेले आहेत, त्या सगळ्यांचंही मी आस्थीच्या प्रांगणातही स्वागत करतो. खरं तर शिक्षण क्षेत्रात जेवढं करावं तेवढं कमी आहे. म्हणजे किती करावं आणि काय काय करावं, मला असं वाटतं की जे खरोखर शिक्षण क्षेत्रासाठी झटलेले असतात त्यांना दिवसाचे 24 तास पण कमी पडतात. कारण एवढे आयडिया असतात की काय करावं, हे सगळं आपल्या पोरांपर्यंत कसं पोहोचेल, आपल्या मुलांपर्यंत कसं पोहोचेल, विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचेल, ही भावना अनेकांच्या मनात असते. आणि शिक्षण क्षेत्रात अनेक लोक चांगले काम करत असतात. कारण मी स्वतः 4 वारी बघितलेली आहे. मी पुण्याच्या वारीला गेलो, मी औरंगाबादच्या वारीला गेलो, मी जळगावच्या वारीला गेलो, मी नाशिकच्या वारीला गेलो. मी नाशिकच्या वारीला तर माझ्या शाळेचे जवळ 40 शिक्षक तिथं नेले होते. आणि मला एक गोष्ट सातत्याने लक्षात येते की शिक्षण क्षेत्रात खूप लोक चांगले काम करतात आहे. मात्र हे चांगले काम त्यांच्या पॉकेटमध्ये त्यांच्या शाळेमध्ये काम करतात आहे. आणि हे चांगलं काम इतरांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. शेवटी जे चांगलं असेल ते समाजाला मिळायला पाहिजे. ते फक्त आपण स्वतःपुरतं राहायला नको. एखाद्या शिक्षकांची चांगली आयडिया असेल तर ती त्याच्यापर्यंत मर्यादित नसो, कारण ती इतर भागातली जी मुलं आहे त्यांच्यापर्यंत पण ते पोहोचायला हवं. आणि त्या भावनेने शिक्षणाची वारी आपल्या भागामध्ये सातत्याने व्हावी अशी भावना होती. आणि ए सोनवणे साहेबांना ते पण वाटत होतं. खरं तर भाऊ म्हणजे कोणताही फंड सरकारकडून न घेता आजची वारी झालेली आहे. इव्हन भोजनाचं नियोजन ए सोनवणे साहेबांनी आणि त्यांच्या टीमने केलेलं आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं आयोजन आम्ही केलं आहे. पण मला तुमच्याकडे काही मागण्या मांडायच्या आहेत. आणि ही वारी बघितल्यानंतर मला असं वाटतं तुम्हाला वेळ कमी मला समजतं, पण किमान 1-2 स्टॉलला तरी आपण व्हिजिट द्यायचं माझी मनस्वी इच्छा आहे. कारण या लोकांना म्हणजे बघा, पगार हा एक गरजेचा असतो, पण पगाराच्या व्यतिरिक्त आपण केलेल्या कामावरती थाप मिळणं हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि तुमच्या आल्याने आमच्या सगळ्यांच्या कामाला थाप मिळेल असं पहिले तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपले आभार मानतो. हो, आपल्याकडे मागणी अशी आहे की ही तालुकास्तरीय वारी आपण आयोजित करतोय, पण आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. माझी मनस्वी अशी इच्छा आहे की सायन्स एक्झिबिशनसाठी जेडपीमध्ये फंड दिलेला असतो तालुका आणि जिल्हा लेवलला, तर आपण 4 तालुका आणि धुळे शहर म्हणजे अशा 5 वारी आपल्या कारकिर्दीमध्ये व्हायला हव्यात. आणि या 5 वारीमधून जे चांगले स्टॉल आहेत त्यांची जिल्हास्तरीय वारी वेगळी व्हायला पाहिजे अशी मी आपल्याकडे मागणी करतो. आणि आपण कृपया ते कुठेतरी आदेश काढावेत. आणि आपण एकदा आदेश काढले की मला खात्री की ते 100% इम्प्लिमेंट होईल. त्या व्यतिरिक्त माझी आणखी इच्छा आहे, कठीण काम आहे पण मागत राहू आपण. आज नाही उद्या नक्की कंप्लीट होईल. आणि भाऊंनी मनावर घेतलं तर 100% कंप्लीट होईल. आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये एखादं सायन्स म्युझियम उभं राहायला पाहिजे. ते दोंडायचं झालं तर अतिउत्तम, स्वार्थी माणूस दोंडायच्या वेळेस, पण धुळे जिल्ह्यात तरी व्हायला पाहिजे. कारण आपल्या मुलांना मुंबई पुणे इथं जे वेगवेगळे सायन्स म्युझियम बघतो आणि कल्पना तिथं स्पष्ट होतात, ते आपल्याकडे पण झाली तर मला वाटतं खूप चांगलं होईल. आणि मी परत भाऊ आपण वेळ दिला बी सोनवणे साहेब, मी खरंच आपल्याला मनापासून अभिवादन करतो. कारण शिक्षण क्षेत्रात आपण काम करतात, एवढे आपल्याकडे प्रशासकीय जबाबदारी असताना पण आपण या वारीचं नियोजन केलं, आपल्या टीमने नियोजन केलं. आपल्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो. आणि माझ्या हस्ती टीमचं पण आभार मानावं असं वाटतं. कारण गेल्या 3 दिवसापासून या वारीच्या सगळ्या सजावटीसाठी ते पण मेहनत करतात, ते त्यांचं पण मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. आणि नक्कीच आदरणीय कैलाजी जैन यांची आपण शिक्षणाविषयी तळमळ बघितली असता आणि भाऊंच्या मागण्या भाऊंकडे आपण बघितल्या होत्या, तर असंही म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावं आणि घेणाऱ्याने घेत जावं. तर एक नामोल्लेख या ठिकाणी राहिला
की आदरणीय कैलास भाऊ जैन यांना राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट चेअरमन म्हणून पुरस्कारित करण्यात आलेला आहे। आदरणीय भाऊंचं पुनश्च एकदा मी मनस्वी अभिनंदन करतो आणि खास आदरणीय आदरणीय कैलास भाऊंचा सन्मान या ठिकाणी करावा। नक्कीच आपल्या परिसरातील शिक्षण क्षेत्रातील अतिशय तळमळीने काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री जयकुमार भाऊ रावल साहेब, मंत्री पणन व राशिष्टाचार महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धुळे जिल्हा। आदरणीय जयकुमारजी रावल साहेबांना विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करावं। आदरणीय श्री जयकुमारजी रावल साहेब। विश्रांतीनंतर आपण सगळेच कामाला लागलोय। आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन व शिक्षण महर्षी दादासाहेब रावल यांची जयंतीच्या निमित्ताने तो शुभ मुहूर्त शोधून शिंदखेडा तालुका स्तरीय शिक्षणाची वारी कार्यक्रम हा पुनर्जीवित करून त्याला प्रेरणा देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले हस्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री कैलास भाऊ जैन ज्यांचं अत्यंत चांगलं काम आहे। उपस्थित असलेले डॉक्टर जयश्री पाटील आहेत का? जयश्री पाटील आपले गट शिक्षण अधिकारी, आपला गट विकास अधिकारी श्री रमेश नेतरराव साहेब, जिल्ह्याचे भाजपचे उपाध्यक्ष प्रवीण महाजन, शहराचे अध्यक्ष जितू जिबो, ज्यांनी हा सगळा कार्यक्रम आयोजित करण्याची संकल्पना ज्यांच्या मनामध्ये आली असे आमचे कर्तव्यदक्ष गट शिक्षण अधिकारी श्री DS सोनवणे सर, या भागाचे युवा कार्यकर्ते आणि संस्थेचे चेअरमन श्री हितेंद्र महाले भाऊसाहेब, चंदाताई सिसोदिया, कृष्णा नगराडे, जितू गिरासे, भरतरी ठाकूर, मनोज एकम, गोकुळ सोनार, शेख मॅडम, ललित भाऊसाहेब यांचे संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी आणि आमचे सगळे विद्यार्थी। कार्यक्रमाला मंत्री नेहमीच लेट असतात, प्रयत्न करून पण आम्हाला ते शक्य होत नाही, त्याची अनेक कारणं आहेत। असो, आज आपण सगळ्यांनी 14 ते 19 ही शिक्षणाची वारी घेतली आणि या वारीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राबद्दल जनजागृती आणि स्वतःला स्वयंप्रेरित करण्याचा हा एक प्रकारचा असा एक कार्यक्रम आपण घेतलेला। तो कार्यक्रम घेतल्याबद्दल मी सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, कारण हा स्वयंस्फूर्तीचा कार्यक्रम आहे। आज सहकार महर्षी दादासाहेबांचं जन्मदिवस आपण साजरा करतोय आणि अशा व्यक्तीचा आपण जन्मदिवस साजरा करतो ज्यांचा जन्म आजपासून 100 वर्षापूर्वी झाला आणि त्या पारतंत्र्यामध्ये असलेल्या भारताला शिक्षण हे त्यावेळेस फार अडचणीची बाब होती, परंतु मला शिकायचं आहे, काही आईवडील सांगतात गोष्ट वेगळी, पण स्वयंप्रेरित मला शिकायचं आहे त्या भावनेने त्या काळामध्ये, खरं तर त्या काळामध्ये 5-50 एकर असलं तर फार मोठं वाटायचं, पण 5,000 10,000 एकरने गडी आणि सगळं काय असल्यानंतर शिकायची काय गरज आहे असंही त्या काळामध्ये वाटायचं। परंतु सुधारक विद्यार्थीचे IBMP हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊन त्याचं पुढचं शिक्षण अंमळनेरला घेऊन त्याचं पुढचं शिक्षण पुण्याला, त्या काळात पुण्याला जाऊन LLBची डिग्री दादासाहेबांनी पूर्ण केली आणि नंतर इथे आल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे पहिले आमदार ते प्रतिनिधी झाले। पण त्यावेळेस त्यांनी माध्यमिक शाळा काढण्याच्या बरोबरच तर त्याच्या अगोदर पॉलिटेक्निकची इंजिनिअरिंग डिप्लोमा कॉलेज काढली आणि ती आज मागच्या 60 वर्षापासून 70 वर्षापासून 1953-54ला ती काढली, म्हणजे आजपासून ती 70 वर्षापूर्वी
किती इंजिनियर तयार झाले. आणि त्या काळात इंजिनियर झाले तर पहिली जी टीम आहे ती सगळी अमेरिकालाच गेली. कारण त्या काळात इंजिनियर झाले म्हणजे नोकरी तयारच आहे तुम्हाला. बांधकाम खातं, तुमचं इरिगेशन खातं, ऊर्जा खातं तिथं रेडीज. इंजिनियर आला म्हणजे त्याला नोकरी मिळायचीच. आणि त्याच्या अगोदरची बॅच जे आमचे कचोरिया वगैरे साहेब होते या ढोंडायचे ते सगळे अमेरिकालाच गेले. आणि अमेरिकामध्ये वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पदावर स्थापन झाले. सर्वसामान्य परिवारातील लोक हे मेरिटच्या आधारावर इंजिनियर बनायचे. आणि कोणाला सांगितलं सोलापूर जा, सोलापूरला जाऊन कोल्हापूरला जाऊन मी कुठं राहू, कुठं खाऊ, कुठं पैसे. पण धुळ्याला राहून मी एस टीने जातो. आणि धुळ्यामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन अमेरिकामध्ये गेले. आणि 1972ला 70-71ला दादासाहेब ज्यावेळेस अमेरिकाला गेले त्यावेळेस तिथे जे इंजिनियर झाले त्यांनी सांगितलं मग ज्यांच्यामुळे आपण इंजिनियर झालो ते आज अमेरिकाला येणार आहे. आणि म्हणून त्यांनी त्यावेळेस एक फंड जमा केला $5,000 त्या काळात. आणि $5,000चा फंड जमा करून दादासाहेब आले त्यांचा सत्कार आपण अमेरिकामध्ये ठेवूया. कारण त्यांच्यामुळे आपण इथपर्यंत पोचलो. आणि म्हणून त्या काळामध्ये एक मोठा कार्यक्रम सगळे येणार, जेवण वगैरे सगळं एक रिसेप्शनचा कार्यक्रम तसा एक कार्यक्रम त्यांनी ठेवला. आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोण आपल्यामध्ये मोठ्या पदावर आहे त्या काळामध्ये शहादाचे डॉक्टर पाटील होते. आणि एक दुसरं त्याचं नाव मला आठवत नाही, ते एका कंपनीमध्ये काम करत होते. तर त्यांचा मोठा बंगला आहे तिथे तिथे दादासाहेब येतील, राहतील. आणि आम्ही त्यांचा सत्कार दुसऱ्या दिवशी ठेवू. मुक्कामाला तिथे येणार. तिथे सत्कार वगैरे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं बा तुम्ही कुठं काम करता. तेव्हा सर मी इथे कंपनीमध्ये काम करतो. उद्या सकाळी आपल्याला वेळ आहे ना आम्हाला इथे काही दाखवण्याचं काही आहे नाही. पण इथे आम्ही शिकागोमध्ये डिकॅटर नावाचं गाव आहे. आणि इथे इंडस्ट्रीयल गाव आहे, इंडस्ट्री आहे. मी ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो ती इंडस्ट्री तुम्हाला मी दाखवण्यासाठी घेऊन जाणार आहे. आमच्या संघाच्या प्रमुख लोकांना आम्ही सांगितलं आहे. आणि इथले जे चीफ सायंटिस्ट आहेत ते सुद्धा भारताचे गुजराती वंशाचे इथले आहेत. आणि ते आपल्याला दाखवणार आहे. सकाळी दादासाहेब तिथे गेले आणि तिथे एक स्टार्च कंपनी होती डिकेटरमध्ये. आणि इंजिनियरांनी सगळं दाखवलं असं होतं मक्यामधनं साखर निघते. तर दादासाहेबांनी सांगितलं की अशी कंपनी मला ढोंडायच्याला आमच्या गावाला टाकायची. लोकांनी सांगितलं ही कंपनी भारतात 5-7च आहे आणि तुम्ही कुठं टाकता आणि टाकतात पण तिथे ढोंडायच्या त्या गावाला कोण तिथे येणार, कोण राहणार, कसं होणार. तिथे मला ढोंडायच्यालाच टाकायचं आहे आणि तिथून रोजगार निर्मिती आपल्याला करायची. आणि 1973-72 त्यांनी त्या काळामध्ये त्यांच्याकडे असलेली जमीन जितू जिगोच्या वडिलांना सोपलं बाई विकायची. 5 पैसे स्क्वेअर फूट, 10 पैसे जे मिळेल, समजा 2000 होईल तर जे 700, 800, 900 जे देतील ते घ्यायची आणि ती जमीन विकायची. ती जमीनच्या जागेवर आता राऊंड नगर स्थापन झालं. आणि त्या जमिनीमधून जो पैसा मिळेल तो पैसा भांडवल म्हणून त्या कंपनीमध्ये टाकायचा. आणि 1973ला 1.5 कोटीचं भांडवल असणारी ही स्टार्च कंपनी निर्माण केली. पॉलिटेक्निकचं कॉलेज निर्माण केलं, जिल्हा बँक निर्माण केली. हे सगळं 1958-60च्या दरम्यान बाकीच्या गोष्टी. आणि नंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने त्यांनी अनेक संस्था उभी केली. दादासाहेबराव बँक उभं केलं, अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या. आणि ज्या संस्था आजवर आपल्याला ते मदत करत असतात. परंतु त्या सगळ्यांमधला विषय महत्त्वाचा आहे की दादासाहेब जर शिकले नसते, दादासाहेब जर वकील झाले नसते तर कदाचित त्यांनी कारखाना टाकला असता किंवा नसता हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि म्हणून एखाद्या विद्यार्थीला तुम्ही जर व्यवस्थित शिक्षण दिलं तर तो जग पलटू शकतो. ही ताकद त्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम हे देवाने तुम्हाला दिलेलं आहे. हे परम भाग्य तुमच्याकडे आलेलं आहे. आणि म्हणून काम करत असताना एक विद्यार्थी हा सोन्याचाच आहे. प्रत्येकाचा एकच मुलगा, एकच मुलगी आहे आणि त्याच्यासाठी ते सोन्याचाच आहे. तो जर शिकला तर जग बदलू शकतो. मी तरी अजून असं पाहिलं नाही की एक माणूस शिकला आहे आणि त्याचा मुलगा अशिक्षित आहे. अशिक्षितचा मुलगा शिकला आहे पण शिक्षणाचा मुलगा अजून पुढे, अजून पुढे, अजून पुढेच जात असतो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना
ते लहानपणी आपण खेळायचो कुठं खो खो मारले खो, पण तसं तो खो खोचा खेळ मधलं सुद्धा तुम्हाला जबाबदारी दिली. एक पाखरू झोपलेलं आहे आणि तुम्ही त्याला स्पर्श केला की तो ओढायला लागेल. एवढं मोठं एवढं महान काम आपल्याला दिलं. बरेच लोक प्रेरणाने जात असतात. आमचे सोनवणे साहेबांनी सांगितलं की वारी झाली पाहिजे. आणि शिक्षणाचं काम फार मोठं काम आहे. हे आपल्या देशामध्ये पितृदेवोभव, मातृदेवोभव, गुरुदेवोभव, पण त्या पदाला तसं वागलं पाहिजे, तसं चाललं पाहिजे, तसं केलं पाहिजे. हे चांगले वाईट लोक प्रत्येक व्यवसायामध्ये असतात. अनेक लोक चांगले काम करतात. आणि मग आपण एक सेल्फ स्टार्ट इंजिन आहे. सोलारचं कसं आहे, सूर्य आला की बॅटरी चार्ज होते आणि तो सूर्य गेला की ती ऊर्जा जी असते ती लोकांना देतात. ती तसं तुम्ही आहे. सकाळ झाली की लोकांना शिकवायचं आहे, ज्ञानदान करायचं आहे, सरस्वतीची भेट घालायची. एखादा मुलगा आहे, तो मुलगा आहे मुलगी, पण हेच जर इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी आर्किटेक्ट आहे, हे ज्ञानदान त्यांना दिलं. डोक्यावर एक ती जुनी परी आली आणि तिने सांगितलं श्रू म्हणतात, डॉक्टर, आर्किटेक्ट, कलेक्टर, ॲग्रिकल्चर ऑफिसर, शेतकरी, काही म्हणू शकतो. आणि बनवण्याची ताकद तुम्हाला देवाने दिली आहे. तेवढं मोठं काम आहे, पण ते तेवढंच जबाबदारीचं आहे. बऱ्याच वेळा सांगतो की आपण सगळे देशभक्त आहे. आणि देशाला जर आपल्याला मोठं करायचं असेल, अनेक लोक आपल्यामधनं सैनिक बनून बॉर्डरवर जातील, तर सगळेच जाऊ शकणार नाही. तर तुमच्या माझ्यासारखे लोक ही इतर कामं आहेत, ही इतर कामं आपल्याला सोपले. शिकवायचं, मिस्त्री काम, एस टी महामंडळचा ड्रायव्हर तुझं बरोबर चालवण्यातील टोकून 50 लोक असतात त्याच्यामध्ये. अनेकाची, कोणाची मुलगी, कोणाची पत्नी, कोणाचा मुलगा, जबाबदारीचं पद. रेल्वे ड्रायव्हर जबाबदारीचं. सारे लोक देशभक्त आहेत आणि त्याच्यामधलं परम कार्य ते तुम्हाला दिलं असल्यामुळे तुम्ही स्वयंप्रेरित असणं गरजेचं आहे. काय आज पुन्हा जायचं, पुन्हा तेच मला तेच गणित शिकवायचं आहे. किती वर्ष शिकवा, किती वर्ष नाही. तुम्ही ज्या पदावर आहेत ना, त्या शिक्षण नोकरी मिळवण्यासाठी हजारो लाखो लोक रोज स्वप्न पाहतात की एक दिवशी मी शिक्षक बनेन. सुरक्षित जीवन, सुंदर जीवन, क्वालिटीचं जीवन, जोरदार पगार, हे सगळं तुम्हाला तुमच्या भाग्य आलेलं आहे. मग काम नको का? विणकाम कैसे मिलेगा तुमको दाम, डबल डबल, 6वां 7वां 8वां वेतन. काम करेंगे और दाम भी लेंगे. दाम तो मिलना ही चाहिए, लेकिन उतनी मेहनत से हम अपना काम भी करेंगे, देश के लिए करेंगे. कोणी मला पाहणार, कोणी बायो घेणार, काय आवश्यकता नाही. मला पगार मिळतो, माझ्या खात्यावर महिना टू महिना जमा होतो. माझं काम आहे या देशाप्रती, या लोकांप्रती, या समाजाप्रती माझी जबाबदारी आहे. ती मी प्रामाणिकपणे काम करेल. ही मी माझी देशसेवा समजतोय. तारीख माझी रिटायरमेंटची मला माहिती आहे. तेव्हा जाऊन शेतात आराम करेल, कुठं अजून लोणावळ्याला जाईल, पण दिलेलं काम आज माझ्याकडे आहे, मी ते प्रामाणिकपणे काम करेल. ही भावना घेऊन ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस महत्त्वाचं. बऱ्याच वेळा एखादी चुकीचं काम झालं तर आपली प्रतिमा मलिन होते. क्षेत्राची, शिक्षण क्षेत्राची मलिन होते, एखाद्या क्षेत्रामध्ये मलिन होते. 100 लोकांमध्ये 99% लोक काम चांगलं करतात. 1% चुकवलं तर आपलं सगळं चुकेल. आणि म्हणून या क्षेत्राचं पावित्र्य हे ठेवलं पाहिजे. आणि म्हणून शिक्षणाची वारी सोनवणेंशी मी चर्चा करत होतो. त्यामुळे साहेब, जर आम्ही स्वयंप्रेरित उत्साहाने जर असणार नाही, आम्ही काही कार्यक्रम घेणार नाही, आम्ही काही एकत्रित येणार नाही, विचारांचं आदान प्रदान होणार नाही, चांगल्या गोष्टींचं लोकांसमोर सादरीकरण होणार नाही, कसं माहीत पडेल? 12 महिना आम्हाला काम करायचं. जसं वारीमध्ये 12 महिन्यामध्ये एकदा लोक निघतात वारीसाठी. पाऊस पडो, ऊन येऊ, काही हो, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं. आणि त्या 1 सेकंदाच्या दर्शनासाठी ती वारी घेऊन ज्यावेळेस वारकरी जातो तो दर्शन घेतो आणि त्या 1 सेकंदामध्ये तो 12 महिन्याची बॅटरी चार्ज करून घेतो. आणि त्याच्यानंतर 12 महिने तो कष्ट येऊ, काही येऊ, अडचण येऊ, त्या सगळ्यांमधून तो सावरत असतो. कारण तो म्हणतो की माझा विठ्ठल हा मला आशीर्वाद देतोय. तसंच या विद्यार्थी वारी
त्या सरस्वतीची वारी ज्यावेळेस आपण काढतो तर सरस्वतीचा आशीर्वाद आपल्याला मिळत राहतो. कुठलीही प्रवास असो, कुठली अडचण आहे, देव म्हणतो तुम्हाला काम मोठं दिलंय, मुलांना घडवायचं, आणि म्हणून तुम्हाला काय होणार नाही याची मी चिंता करतो. तुम्ही मुलांना घडवायचं काम करा, आणि म्हणून एक मोठं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होतो. त्याच्या माध्यमातून नवीन काय आधुनिक असेल, आणि शेवटी जुनं तर काय विकलं जात. तुम्ही दुकानात गेले तुम्हाला जुने बूट आहेत, घ्या 2 रुपयात, नको आम्हाला अर्ध्या किमतीत देतोय, नको, जुनं कशाला घेऊ, नवीन पाहिजे. तसंच तुमच्या शिक्षणामधले सुद्धा नाविन्यपण पाहिजे. जगाला जे अपेक्षित आहे, समाजाला जे अपेक्षित आहे, बाजारांना जे अपेक्षित आहे, मार्केटला जे अपेक्षित आहे, ते अपेक्षित तुम्ही देण्याचं काम हे तुमचं आहे. आणि मग आपण सगळ्यांनी ते काम केलं पाहिजे. एवढी माफक अपेक्षा महाराष्ट्र सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून आपल्याकडनं करतो की आपल्याला प्रोटेक्टेड आहे. आपण जर नोकरीला लागले तर सहजरित्या तुम्हाला काढता येत. एखादा हमाल आहे त्याला म्हणजे कल से मत आओ काम, एखादा ड्रायव्हर आहे कल से मत आओ, गेली नोकरी. तर तुम्हाला सुरक्षित केलं आहे, मोठं पॅकेज दिलं आहे की तुम्ही बिनधास्तपणे, निश्चिंतपणे, सुरक्षितपणे आपल्या कामाकडे लक्ष देते. एखादा मूर्तिकार आहे ना, त्याला वेळेवर जेवण मिळणार नाही, पाणी मिळणार नाही, मूर्ती पुढे बुडवून. आणि म्हणून निश्चितपणे तू मूर्ती घडवत राहा. तुझं वेळेत सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, सगळं काय तुमचं वेळेत मिळेल, सगळं पगार तुमच्या खात्यावर येईल. तुमचं काम तुम्ही प्रामाणिक करा. असंच त्याच्या माध्यमातून असतं की परवा मागच्या वर्षी मला धमानेला एकदा एका कार्यकर्त्याने बोलवलं. सर म्हणे मी बाहेर गावाला होतो, माझी मूर्ती घडवायची एक कारखाना आहे, मी हाताने मूर्त्या घडवतो धमाने, तुम्ही जरूर या पाय. मी गेलो, सुंदर मूर्त्या. या सगळ्या मूर्त्या सारख्या म्हणे एक टाईपच्या आम्ही 10-15 बनवतो, दुसऱ्या टाईपच्या 10-15, तिसऱ्या टाईपच्या 10-15, लोकांना जे आवडलं ती घेतो. ते सगळं पाहिल्यानंतर त्यांना एक प्रश्न विचारला, म्हणजे सर हे बरोबर आहे, आता गणपतीसाठी लोक येतात, तुम्ही सारख्या 10 मूर्त्या बनवल्या, मग त्यांच्यातली कोण कसं सिलेक्ट करतो? पण त्यांना त्यांचं काय त्यांच्या मनात आलं, कोणाला डोळे आवडतात, कोणाला काय आवडतं ते सिलेक्ट करतात. सगळे सारखे तरी तसंच असतं. आणि म्हणून तुम्ही मूर्ती घडवणारे लोक आहेत, विद्यार्थी घडवणारे लोक आहेत. कोणी तुमच्याकडनं चुकून बेरोजगार बनवून घेतला तर काय होईल त्याचं? आणि तुमच्याकडनं जर एखादा चांगला काहीतरी टॅलेंटेड माणूस घडला तर घडवण्याचं काम तुमचं आहे. त्याचे डोळे, त्याचे नाक, त्याचे नक्षी, त्याचं गणित, त्याचा अभ्यास, त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचं चालणं, हे शिक्षकांकडनं तो शिकत असतो. आणि म्हणून मोठी जबाबदारी तुमच्याकडे आली. तुम्ही भविष्य घडवणारे लोक आहेत. भविष्य कोणाला सांगता येत नाही, पण भविष्य घडवण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून होऊ शकेल. आणि म्हणून या वारीच्या माध्यमातून तुम्ही प्रेरणा घेत असता, आणि ते प्रेरणा घेऊन 12 महिने जे काय विद्यार्थी माझ्याकडे येतील, तो कोण जातीचा आहे, कोण धर्माचा आहे, काळा आहे का गोरा आहे, उंच आहे का हे आहे ते मी पाहणार नाही. तो माझ्या ओळखीचा आहे का नाही ओळखीचा आहे, तो काही विषय येतच नाही. ते माझ्यासाठी मूर्ती आहे, ते घडवायचे, सर्वोत्कृष्ट घडवायचे, सर्वोत्तम घडवायचे. आणि त्याच्यासाठी मी मेहनत करेल, मी कष्ट करेल, माझ्या कामामध्ये मी प्रामाणिकता ठेवेल. ही प्रेरणा घेण्यासाठी ही वारीचा कार्यक्रम सुरू केला आहे. आपल्या सगळ्याच्या माध्यमातून पुढचा शिंदखेडा तालुका घडवणार आहे, पुढचा महाराष्ट्र घडवणार आहे, पुढचा म्हणजे जगातला गुरु असलेला भारत घडवणार आहे. आणि या माध्यमातून विश्व एक कुटुंब म्हणून चांगले माणसं घडवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होणार आहे. या आपल्या अत्यंत महत्त्वाच्या कामाला मी पाठिंबा देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आपल्या बरोबर आम्ही सुद्धा आहेत हे सांगण्यासाठी मी चाललोय. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. या वर्षभरामध्ये आपल्या माध्यमातून प्रत्येक माणूस घडेल, त्याच्यामध्ये कमी असेल तिथे ती कमी पूर्ण करून कोणीही मागे राहणार नाही. सगळेच पुढे जातील, महाराष्ट्र पुढे जाईल, भारत पुढे जाईल, हे विश्व पुढे जाईल. हा संकल्प या निमित्ताने करूया. आणि एखादं ज्ञानाचं पुस्तक असं आहे की पाहिलं तर रद्दी, पाहिलं तर ज्ञानाची तिजोरी. एखादं ज्ञान जर आत्मसात झालं मग ते कोणी हिसकावून हिरावून घेऊ शकत नाही. दागिने, घड्याळ, अंगठी कोणी घेऊ शकतं, पण बुद्धिमत्ता कोणी हिरावून घेऊ शकत नाही. ही सर्वश्रेष्ठ ताकद विद्यार्थ्यांना देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होणार आहे. आणि तीच वारी आहे, ती वारीला आमचा सुद्धा स्पर्श व्हावा
आम्हाला सुद्धा काही बॅटरी चार्ज व्हावी या निमित्ताने इथं आलोय. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून दरवर्षी चांगलं काम होत राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. शिक्षण विभागाचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यातले सर्वात चांगले जे असतील ते जिल्हा स्तरावर त्याचा कार्यक्रम होईल. किंबहुना जिल्हा स्तरावर स्पोर्ट्सचा पण एक कार्यक्रम घेऊया. तालुका स्तरावर स्पोर्ट्सचा कार्यक्रम आणि जिल्हा स्तरावर स्पोर्ट्स, तालुका स्तरावर सायन्स आणि जिल्हा स्तरावर सायन्स आणि ते सायन्स सेंटर ते बनवण्यासंदर्भात सुद्धा मी प्लॅन करेन. ते कुठं येणार ते मी नंतर सांगणार. आम्हाला सर्वस्वासी प्रेरणा दिलेली आहे आणि शेवटचा कार्यक्रम आपल्या सगळ्या मान्यवरांचा आभाराचा म्हणून या 4 ओळी आपल्या समोर सादर करतो की आभाराला शब्दांचे भार कशाला, सत्काराला हार कशाला. आभाराला शब्दांचे भार कशाला, सत्काराला हार कशाला. तुमच्या आमच्या निरोपाचा हा पार कशाला, तुमच्या आमच्या निरोपाचा हा पार कशाला. ज्या हृदयाच्या घराशी नाते जोडायचे, ज्या हृदयाच्या घराशी नाते जोडायचे त्या हृदयाच्या घराला दार कशाला, त्या हृदयाच्या घराला दार कशाला. या कार्यक्रमासाठी आपल्याला 2 मान्यवर आणि दोन्ही मान्यवरांच्या नावामध्ये भाऊ हा शब्द आहे. म्हणून भाऊ या शब्दाचा अर्थ होतो भारदस्तपणे तुमच्या मागे उभा असलेला. म्हणून आमच्या सगळ्या शिक्षकांमागे आणि शिक्षण क्षेत्रामागे आपण दोन्ही भाऊ उभे आहात यांची आम्हाला सगळ्यांना अतिशय कौतुक आहे. म्हणून आपल्या सगळ्या मान्यवरांचं आणि सर्वच अधिकारी पदाधिकारी महोदयांचं मी शिक्षण विभाग शिंदखेड्याच्या वतीने मनस्वी हार्दिक आभार मानतो आणि आपण स्टॉलला भेट द्यावी अशी विनंती करतो. आणि स्टॉल भेटीनंतर आपण सगळ्यांसाठी अल्प आहाराची सन्माननीय मंत्री महोदय आणि त्यांच्या समेत आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी नावाजलेल्या हस्ती पब्लिक स्कूल हस्ती पूर्व प्राथमिक मराठी शाळेचा आणि त्या शाळेच्या स्टॉलला सन्माननीय पदाधिकारी आणि अधिकारी महोदय भेट देत आहात. म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बाल शिक्षण त्यांच्या समवेत दुसरा स्टॉल आहे. माझी वस्ती शाळेत छोट्या शाळेला खूप चांगलं आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे की मुलांना मान्यवर महोदय या स्टॉलला भेट देत आहे. हस्ती पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या स्टॉल नंतर आता जिल्हा परिषद शाळा वारगाव बेटावर त्यांच्या समवेत मी जवळजवळ एका साहित्यावरती साहेब मी 800 छोटा गेम पण मिळाला. आणि आपण आयलंड आपले PMC शाळा आहे.
चल पूरा मागे सर. व्हिडिओ शूटिंग वाले मागे बना सकते हैं, कुछ उसको प्रैक्टिकली दिखा के कर सकते हैं। और ये ट्रेन सिस्टम है, जैसे कि पहले इवोपरेट होता है वाटर समर में इवोपरेट होने के फिर कंडेंस होके फिर प्रेसिपिटेशन होके फिर वाटर आता है, उसके बाद फिर ये उसके बाद ये है जैसे इंसिडेंट रेट फोटोग्राफर कुठे आहे? जी बोल हात दे का फोटो साहेबांचा देव काही काम राहिलं तर मग कागद दाखव. पाच वर्ष सरकार
सौभाग्य नमो नमः। अहम नाम चिन्मयमस्ति। अहम इयत्ता 8वी कक्षा पठति। धन्यवाद। जर्मन भाषा। Arabic. Maraban mais pokumi aina tashara banais piana binari नेपाली। आम्ही एक ग्लोबल सुविधा आयोजित केलेली शाळेत आर्मीमध्ये यूज होते जर कुणाला गव्हर्नमेंट लागलं तर त्याला फूड आणि मेडिसिन सप्लाय करायसाठी यूज होतं आणि चल मागे सर मागे सर प्रवीण भाऊ महाजन यांचा सन्मान गट शिक्षण अधिकारी महोदय करीत आहेत। त्यानंतर दोंडाच्या शहर अध्यक्ष आदरणीय जिवासू जितेंद्रजी गिरासे यांचा सन्मानही आपले गट शिक्षण अधिकारी करीत आहेत। त्यानंतर आपल्या सगळ्यांचे लाडके मार्गदर्शक त्यानंतर आरोग्य दूत आरोग्यदाता श्री आमचे मित्र जितूभाऊ गिरासे यांचा सन्मानही आदरणीय गट शिक्षण अधिकारी महोदय करीत आहेत। भाऊसाहेब सुहितेंद्रजी महाले आणि आदरणीय जितेंद्रजी गिरासे सर हे या कार्यक्रमाचे आयोजक आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या ज्यांनी पूर्ण केलेला आहे ते आपल्या सगळ्यांचे लाडके गट शिक्षण अधिकारी श्री DS सोनवणे साहेब यांचा सन्मान करू इच्छितात, त्यांचा सत्कार करू इच्छितात। मी मान्यवर महोदयांना विनंती करतो की कृपया आपण आदरणीय गट शिक्षण अधिकारी DS सोनवणे साहेब यांचा सन्मान करावा। गट शिक्षण अधिकारी महोदयांचा सन्मान या ठिकाणी आपल्या दोंडाच्या नगर परिषदेचे माजी सर्व सभापती करीत आहेत। अतिशय उत्तमरित्या आणि यशस्वीरित्या हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडल्याबद्दल। त्यानंतर आदरणीय श्री भिका पाटील साहेब पत्रकार आपला शिंदखेडा शहर यांचा सन्मान आदरणीय गट शिक्षण अधिकारी महोदयांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आमच्या विद्यार्थिनी इथे एक नाटिका छोटीशी नाटिका सादर करत आहेत। नाटिकेचा विषय हा आजच्या कालखंडावरच आधारित आहे। आज सायन्सची डेव्हलपमेंट एवढी झाली आहे आणि ही सायन्सची डेव्हलपमेंट झाली असताना त्या पार्श्वभूमीवर आजची तरुणाई कुठे चालली आहे ते यासाठी स्वतः त्या ठिकाणी देव अवतरलेले आहेत आणि पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टी ते स्वतः पाहत आहेत आणि त्यांना वाटते की हे चित्र पुढे बदललं पाहिजे। विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकांशी वेल कनेक्टेड आहे हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आमच्या विद्यार्थी करत आहेत। तर आपण त्यांचं स्वागत करूया।
खाली बसा. प्रभु, आपने मुझे याद किया? हाँ वत्स, हमें कहीं जाना है। कहो प्रभु, भोलेनाथ के पास या शायद माता पार्वती के पास? नहीं, या शायद माता लक्ष्मी के पास। हमें पृथ्वी पर जाना है। पृथ्वी पे? पर क्यों प्रभु? किसी से मिलना है? किसी के प्रश्न का हल देखना है। अच्छा, चले? हाँ चलो प्रभु। ये आधुनिक पृथ्वी है वत्स, जहाँ लोग प्रार्थनाओं की जगह गूगल सर्च और चमत्कारों की जगह सेव कर रहे हैं। व्यस्त दिख रहे हैं। व्यस्त? वे तो दूर बैठे लोगों से बातें कर रहे हैं, जबकि पास बैठे लोगों को अनदेखा कर रहे हैं। क्यों? बढ़िया कुछ यहाँ पे कोई कॉस्प्ले बैठे? कॉस्प्ले? वे तो भगवान हैं। अच्छा ठीक है, मैं वंडर वुमन हूँ। नहीं, तुम वंडर वुमन नहीं हो सकती। वंडर वुमन कम से कम लोगों को तो बचाती, तुम तो सिर्फ मीम्स बचाती हो। तो फिर एक चमत्कार करो और मुझे मुफ्त में स्टोरेज दो। मैं दे सकती हूँ, तुम्हारे 10,000 सर्विस को डिलीट करके। हे प्रभु, आप मुझे आखिरकार मिल ही गए। कृपया इन बच्चों को बताइए कि रील्स बनाने में वक्त बर्बाद न करें। प्रभु, रील्स मछली पकड़ने वाली रील्स ने, वे कौन रील्स की बात करें? वे इसे घंटों स्क्रॉल करते और इसे आराम कहते। आराम? वाओ, नाइस पिक्चर। उनके अंगूठे तो उनके दिमाग से ज्यादा काम कर रहे हैं। अरे आशीर्वाद तो लो, वे भगवान है। देवदूत, यहाँ सबसे बड़ा परिवर्तन क्या देखते हो? प्रभु, लोग सैकड़ों तस्वीरें तो खींचते हैं, लेकिन उस पल को जीना भूल जाते। उनके पास 10,000 सेल्फीज तो होती है, पर जब वे फ्रेंड्स होते हैं, जब वे रोते हैं, उनके पास बैठने वाला कोई नहीं होता। और फिर भी वे इसे प्रगति कहते हैं। प्रभु, प्रगति अच्छी तो है, पर मेरा हृदय के ऐसे दिखाने वाले सिग्नल की तरह है। प्रभु, मैंने आपको ढूंढ लिया। लेकिन तुम मुझे ढूंढ क्यों रहे हो? मैं तो हर जगह में हूँ। मुझे तो ये पता है कि मेरी दीदी हमेशा लोगों से पूछती रहती है कि भगवान कहाँ है, और देखो आप मुझे मिल गए। प्रभु, आखिरकार कोई तो है जिसे बात बिना वापस सिग्नल भी पता चली। सदैव हमेशा याद रखना, मैं सदैव तुम्हारे प्रेम और दया में हूँ। ठीक है, बाय। तो अब क्या प्रभु, अब कहाँ चले? अरे उसके पास जो हमेशा मुझे समझना चाहती है। अच्छा, समझ गई। प्रियो, नहीं महंगी हूँ। प्रभु, आगे बात कीजिए। अच्छा, कितनी महंगी हो? क्या काम है, क्यों परेशान कर रही हो? दिख रही ना, मैं इम्पोर्टेंट काम कर रही हूँ। अच्छा, लेकिन कर क्या रही हो? देखिए, मैं एक साइंटिस्ट हूँ और मैं ऐसे प्रश्नों को लेकर बैठी हूँ जिसका उत्तर सब देखना चाहते हैं, पर वो दिखना नहीं चाहता। यानी आपको समझ में नहीं आएगा। अरे तुमने ही तो मुझे बुलाया।
इक्वेशन छोड़ के साधु संतों की तरह स्पिरिचुअलिटी से भगवान को ढूंढना पड़ेगा। बिल्कुल भी नहीं, ऐसा मत सोचो कि तुम मुझे सिर्फ स्पिरिचुअलिटी से ही पा सकते हो, तुम मुझे चर्च से भी पा सकते हो। पता है क्यों? क्योंकि इंसानों को मैंने ही तो बनाया। तुम्हें क्या लगा मैंने ये सोचा नहीं होगा? इंसानों ने जो भी अच्छी चीज बनाई है ना, मैं इन सभी से साबित हो सकता हूँ। और अब जब भी तुम्हें कोई प्रश्न आए तब तुम्हारे भीतर से, तब शांत होना, तब तुम्हारे भीतर से एक आवाज आएगी, तब तुम्हें तुम्हारे प्रत्येक प्रश्न का उत्तर मिल जाएगा। जो जैसा करेगा उसे वैसा ही मिलेगा। ये दुनिया एक सीख है, जो ढूंढेगा उसे मिलेगा। हे प्रभु, मुझे इतनी शक्ति देना कि मैं हर एक्सपेरिमेंट और इक्वेशन में आपको भुला न सकूं। घबराओ मत बस, मैं सदैव तुम्हारे साथ हूँ। प्रभु, हम स्क्रीन पे दुनिया देखने आए थे, पर हमें यहाँ छोटे दिल मिले जो अभी चमक रहे हैं, जो उनके जीवन को उज्जवल बनाती है। लेकिन बस दयालुता आत्मा को प्रकाशित करती है। तो क्या प्रभु, क्या हम इन्हें कोई चमत्कार करके दिखाएं? सबसे बड़ा चमत्कार तो यही होगा कि हम इन्हें प्रेम करने, उपस्थित रहने और सुनने और उपस्थित रहने की याद दिलाएं। अच्छा प्रभु, मैं इनके कानों में फुसफुसा दूंगी और शायद एक रात के खाने के लिए वाला सिग्नल भी छुपा दूंगी। ऐसा करो और देखो कितने दिन अपने वापस आते हैं। टेक्निक और तर्क लगाना जरूरी है, लेकिन दिल की रोशनी बिना उनका अर्थ अधूरा है। विज्ञान बाहर का प्रमाण देता है और ईश्वर या आस्था भीतर का, दोनों मिलकर ही इंसान पूरा बनता है। स्क्रीन पर स्क्रॉल कम करो, लोकल के साथ उपस्थित रहो, सुनो, सहानुभूति दिखाओ, मदद करो। जीवन की असली प्रगति लाइफ स्टाइल में नहीं बल्कि दया, संबंध और जिम्मेदारी में है। जो जैसा कर्म करेगा वो वैसा ही पाएगा, इसलिए प्रेम बांटो, सम्मान दो और ज्ञान को विनम्रता से अपनाओ। कम स्क्रॉल करो, ज्यादा प्यार करो, विन्यास से समझ बढ़ाओ और करुणा से दुनिया जगमगाओ। नो टेंशन, नो ड्रामा, ओनली हरे कृष्णा हरे रामा, राधे राधे। शिक्षण अधिकारी महोदयांच्या वतीने मनस्वी अभिनंदन करतो। खूप छान। इकडे पण होतं ग, इकडे पण 5 चीजा 50 नाही ना 3 आणि आपला जो येतोय मुलातला गणित असा की मुलांना एखादी कन्सेप्ट दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी आपण या साहित्याच्या मदतीने जर आपण त्या कन्सेप्टपर्यंत गेलो तर ती दीर्घकाळ पण लक्षात राहते आणि मुलांना युनिक काहीतरी वेगळं सुचतं। मी जर नुसतं फळ्यावर 12/5 करत असलो आणि मी ती स्टेप मुलांना शिकवली तर मुलं फक्त स्टेपच फॉलो करतात।